ज्या ज्या महामानवांनी या देशाच्या कल्याणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आज क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे यांची 230वी जयंती आपण भोकरदन शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली। त्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम सर्व जनते हार्दिक शुभेच्छा दिली। खरं म्हणजे क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांचे वडील रघुजी वस्ताद साळवे यांनी या देशासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचा त्याग केला। खरं म्हणजे आपल्या रघुजी वस्ताद साळवेंच्या मृत्यूनंतर वयाच्या 14व्या वर्षी लहुजी वस्ताद साळवे यांनी भीष्म प्रतिज्ञा केली की मी माझ्या वडिलांचा बदला घेतल्याशिवाय मी अशी भीष्म प्रतिज्ञा करतो की जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी अखंडपणे पूर्ण आयुष्य विवाहित राहण्याचा त्यांनी त्या ठिकाणी संकल्प केला आणि या इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रकारचा बंड उभा केला। एका माणसाला प्रशिक्षित करून इंग्रजांच्या विरोधामध्ये मग महात्मा ज्योतिबा फुले असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, अशा महापुरुषांना आपल्या तालमीमध्ये प्रशिक्षण देऊन या स्वराज्यासाठी तयार केलं आणि इंग्रजाला इथून पळवून लावलं। अशा लहुजी वस्ताद साळवेंची जयंती आपण या ठिकाणी आज साजरी केलेली आहे। खरं म्हणजे लहुजी वस्ताद साळवे यांचं कार्य फार अफाट आहे आणि त्या कार्यावर त्याच्या विचारावर समाज बांधवांनी पाऊल टाकावं। माझ्यासारखा कार्यकर्ता आज भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढवत आहे। खरं म्हणजे हे लहुजी वस्ताद साळवेंच्या विचारामुळेच होऊ शकलं। खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही आपल्याला या ठिकाणी जिवंत ठेवायची असेल तर त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत आणि त्यांच्या विचारामुळेच आपण आज या ठिकाणी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहे। आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने मी तमाम समाज बांधवांना 18 पगड जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करत आहे की आपण येत्या 20 तारखेला माझ्या बॅट्समॅन या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला प्रचंड मताने विजयी करावं असं आव्हान ते गेली या जयंतीच्या निमित्ताने करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।